धम्मं कायेन पश्यति. धम्म कायेमध्ये दिसतात, जाणवतात. त्यामुळे हे हे जरा अनेक गोष्टी एकाच वेळेला कराव्या लागतात. काही मेसेज पण येतात कॉम्प्युटरवर आणि आपला विषय पण चालू असतो. थोडंसं इकडे तिकडे होतं जरा. हां, काही लोक जॉईन होत आहेत. धम्मं कायेन पश्यति म्हणजे कायेने धम्म दिसतात आणि अर्थात जागृत कायाला धम्म दिसतात. म्हणजे कायानुसतीमध्ये धम्मानुसती आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति म्हटलेलं आहे. म्हणून कायेमध्ये उतरावं लागतं. म्हणजे कायानुसतीमध्ये आधी यावं लागतं. सतीपठ्ठांचं पहिलं चरण, पहिली स्टेप. आणि कायेमध्ये एकदम उतरणं अवघड असतं, म्हणून आनापानसती. पण शेवटी आनापानसती सोडून सगळ्या कायेमध्ये आपला संपर्क प्रस्थापित झाला पाहिजे. कायेच्या पातळीवर आपण जागृत झालो म्हणजे कायानुसतीमध्ये आलो की आपला पुढचा मार्ग मोकळा झाला. परंतु कायानुसतीमध्ये येणं थोडंसं सुरुवातीला कठीण वाटतं. आता आपण आनापानसती सुद्धा आता वेगळ्या पद्धतीने जी पाहतो, ती आता काही लोकांना अजूनही ती अवघड वाटते जरा. कारण अवघड वाटण्याची दोन कारण आहेत. कधी कधी नवीन लोकांना ते अवघड वाटत नाही, पण जुन्या लोकांना ज्यांनी इतर प्रॅक्टिस केलेल्या आहेत, इतर साधनं केलेल्या आहेत, त्यांना ते जरा अवघड जातं असं मला थोडंसं, तो माझा पण अनुभव आहे. मला पण एकाएकी मी याच्यात नाही आलो या प्रवाहामध्ये. म्हणजे ह्या पद्धतीनं कायेत उतरून सतीपट्टणाच्या प्रवाहामध्ये मी एकाएकी आलो नाही, कारण मी पण खूप गोष्टी आधी करून पाहिलेल्या आहेत. अं, त्यातल्या काही चुकीच्या होत्या, काही बरोबर होत्या. काही चुकीच्या आणि बरोबरचं मिश्रण होतं. काही साधना, काही अभ्यास हे म्हणजे कुठंच नेणारे नव्हते, जागेवर खेळून ठेवणारे होते. जागेवरच स्टक करणारे होते. तर तोही अनुभव आवश्यक असतो. चुकणं ही शिकण्यासाठी आवश्यक असतं, हे मात्र अनुभवाची बोल आहे. चुकल्याशिवाय शिकता येत नाही. एकाएकी कोणताही माणूस कोणती गोष्ट करायला गेला आणि पहिल्या धडाक्यास, पहिल्या प्रवेशामध्ये त्याने सगळं बरोबर केलं असं कधीच होत नाही. कोणतीच गोष्ट होत नाही. स्वयंपाकही करायला घेतला तरी काहीतरी कमी जास्त होतंच सुरुवातीला. मीठ, मिरची, मसाला काही ना काही कमी जास्त होतं आणि चव बिघडते. भाकरी जरी करायला घेतली तरी ती सुरुवातीला करपल्याशिवाय राहत नाही. थोडाफार आपण आता स्वयंपाकाचा जर अनुभव घेतलेला असेल भाकरी करण्याचा, मी थोडासा घेतलेला आहे कॉलेजच्या काळामध्ये. इतर आता त्याच्यानंतर काय मला संधी नाही मिळाली स्वयंपाक करायची. पण कॉलेजच्या काळामध्ये भावाबरोबर राहताना मी स्वयंपाक करायचो. तर ते कालवण मला कधीच जमलं नाही नीट. आणि ती भाकरी माझी कधीच किंवा चपाती माझी कधीच नीट शेकली गेली नाही. तर कोणती गोष्ट सुरुवातीलाच लगेच बरोबर जमेल असं नाही. कोणतीही गोष्ट असू द्या. ड्रायव्हिंग शिका. ड्रायव्हिंग पण धडकल्याशिवाय तर जमतच नाही नीट असं वाटतं. म्हणजे धडकलं जरी नसलं तरी खड्ड्यात जाणं, कुठेतरी असं बाजूला जाणं, काय म्हणतात, गाडीवरचा ताबा सुटणं, हे सहज होतं.
अभ्यासाच्या बाबतीत पण आपण अभ्यास करायला बसलो तर लगेचच अभ्यासाच्या याच्यात उतरतो, त्या प्रवाहामध्ये येतो, असं कधीच होत नाही सुरुवातीला. मागं पुढं होत, मागं पुढं करत 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 मन इकडं तिकडं भटकतं, परत विषयावर येतो, परत एकच ओळ परत वाचतो किंवा एकच पॅराग्राफ परत वाचतो, परत ते काय म्हणतात मोशनमध्ये यायला वेळ जातो. कारण चित्त थाऱ्यावर नसतं, मन थाऱ्यावर नसतं, मन भटकतं. त्याच्यामुळे अभ्यासात पण लगेच त्या फ्लोमध्ये आपण येत नाही. कोणती गोष्ट लगेचच पहिल्या धडाक्यात अगदी व्यवस्थित जमली असं कधीच होत नाही. चुकांमधूनच शिकावं लागतं. चुका होतात आणि त्याचं कारण असं हे आहे की आपला माइंडसेट तयार होईपर्यंत, आपलं मन आपलं चित्त तयार होईपर्यंत ते ते अं, गोष्टी अडॉप्ट करायला, ते ते आत्मसात करायला वेळ घेतं. कारण मनाला चित्ताला एकच काम नाही ना. त्यामुळे आता हे कायेमध्ये उतरायचं जरी म्हटलं तरी आणि अनापानसती जरी म्हटलं तरी आता लगेचच ते आपण अनापानच्या आधारे आपण कायेमध्ये उतरू हे कठीणच आहे. आणि त्याच्यात जे लोक इतर पद्धतीनं का ते अनापानसती किंवा करतात तर तिथं म्हणजे माझ्या अनुभवानुसार तिथं अनापानला धरून आपल्याला कायेत उतरायचं हे तर कधी सांगितलं जात नाही. कायेत उतरायचे, कायेमध्ये कायेच्या संपर्कात यायचे, अनापानला एकाग्रतेचा विषय बनवायचा आणि मग इकडं तिकडं बाहेर किंवा आत ते फिरायचं. तर त्याच्यामुळे कायेमध्ये आपण उतरतोच की नाही याच्याबद्दल थोडी मला म्हणजे आणि उतरलो तरी किती वेळ थांबतो आपण त्याच्यामध्ये, किती वेळ त्याच्या त्याच्या प्रवाहामध्ये. कारण काया ही गती आहे, अनेक गतींनी बनलेली ही काया आहे. कायेमध्ये अनेक गती आहेत. म्हणजे आता स्थिती काहीच नाही, स्टॅटिक असं काहीच नाही, स्थिर असं काहीच नाही, सगळ्या गती आहेत. श्वासाची गती, हार्टची गती, रक्ताभिसरणाची गती, पचनाची गती, आपल्या शरीराच्या हालचालींची गती आहे. आपल्या शरीर पण अनेक हालचाली ज्या करतं बाहेर पण, आत तर चालूच आहे, बाहेर पण ज्या हालचाली करतं म्हणजे चालणं, बोलणं, उठणं, झोपणं, बसणं, उठणं, चालणं, झोपणं, परत उठणं, बसणं, चालणं, झोपणं, या चार मुख्य अवस्था आहेत शरीराच्या मुख्य. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये अनेक हालचाली आहेत, पण चार मुख्य या अवस्था आहेत. तर याही गतीमध्ये आपण नसतो, याचं भान नसतं, याची सती नसते. तर हे सगळं आपल्याला जोपर्यंत जागृतीच्या पातळीखाली येत नाही, याची सगळ्यांची सती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कायेमध्ये या कायेतल्या जाणीवांमध्ये स्थिरावत नाही. तर काही लोकांना आनापानच्या आधारे कायेशी एकरूप होणं, आनापानच्या आधारे कायानुसतीमध्ये जाणं हा मुद्दा काहींच्या लक्षात आला असेल, काहींच्या नसेल आला तर तो आधी लक्षात घ्यावा लागतो, असं माझं आता पक्क मत बनलेलं आहे. आनापान सतीसाठी आनापान सती नाही. आनापान सती ही कायेचा एक भाग आहे, कायेची एक ऍक्टिव्हिटी आहे, कायेतली एक सिस्टम आहे, कायेतली एक क्रिया आहे. अनापान, श्वास उच्छ्वास जो रक्ताभिसरणासाठी चाललेला असतो, ऍक्च्युअली रक्त शुद्धीकरणासाठी अनापान चाललेला आहे. आपल्या रक्तशुद्धीकडे नाही जायचं, कारण ते आपल्याला कळणारच नाही मुळात. रक्त शुद्ध होतं म्हणजे काय होतं ते आता शास्त्र सांगतं म्हणून आपण म्हणतो. रक्त शुद्ध होतं म्हणजे काय होतं आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला हे माहिती आहे की श्वासोच्छ्वास चालू आहे.
आणि त्याच्या निमित्तानं कायेत उतरल्यावर हे लक्षात येतं की काया आनापान करते. कायेत उतरल्यावर आपल्याला हे लक्षात येतं की काया जिवंत आहे, त्याच्यात जाणीव आहेत, त्याच्यामध्ये अनुभव किंवा महसूस महसूस करण्याचा हिंदीमध्ये जो शब्द आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. महसूस करण्याची जी त्याची एक प्रकृती आहे, जो गुणधर्म आहे जिवंत कायचा, जाणीवा, ज्याला आपण वेदना म्हणतो पालीमध्ये. ते हे सगळं चाललेलं आहे. याच्या आधारे आपण पुढे सरकतो, पठ्ठाण करतो. सतीचं जागृतीचं पठ्ठाण होतं आपण चित्तामध्ये आणि विचार प्रक्रियेमध्ये, म्हणजे मेंदूपर्यंत जातो. आता मेंदूपर्यंत जातो म्हणजे ह्याला मेंदू म्हणतात असं नाही, असं नाही दिसणार आपल्याला हा मेंदू आहे, नाही. त्याच्यामध्ये ज्या विचार प्रक्रिया चाललेल्या आहेत, जे काही चाललेलं आहे, जे काही चाललेलं आहे ते गोंधळ असेल, संदिग्धता असेल, गणगण असेल, भणभण असेल, चिंता असतील, चिंताजनक विचार असतील, जे काय असेल ते. पण ते जे काही चाललंय ते डोक्यात चाललंय म्हणजे मेंदूत चाललंय. तर ते हे सगळं आपल्याला सगळ्याचा परिचय झाला पाहिजे, सगळ्याच भान आलं पाहिजे, जागृती आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करावे लागतात. आणि हे सगळं का करायचं, तर आपले सगळे प्रॉब्लेम त्याच्यात दडलेले आहेत, आपले सगळे प्रश्न त्याच्यात दडलेले आहेत. आपली भीती त्याच्यात दडली, आपली चिंता त्याच्यात दडली, आपली अस्वस्थता त्याच्यात दडली, आपली एकटेपणा, एकाकीपणा त्याच्यात दडलेला आहे, आपली खचून जाण्याची, डिप्रेशनमध्ये जाण्याची त्याच्यातच हे आहे. त्याच्यातच त्या घडामोडी आहेत, त्याच्यामुळे वाढणारा बीपी त्याच्यातच आहे, कायेतच आहे. त्याच्यामुळं वाढणारी धडधड जी ब्लड प्रेशरमध्ये आपल्याला जाणवतं ती त्याच्यातच आहे. अं, स्नायू आखडणं किंवा आकुंचन पावणं, आपण म्हणतो ना चमक भरली, किंवा पोट जड पडलं, या कडक झालं, किंवा खांदे जड झाले, किंवा मान भरली, असं आपण म्हणतो ना, मान जड पडली, पाठीचा कणा दुखतोय, कंबर दुखते, सगळं हे सगळं कायतच चाललेलं आहे सगळं. आणि जे आपले मोठाले प्रॉब्लेम असतात, भीतीचे, असुरक्षिततेचे, सतत अशी असुरक्षितता असते, भय असतं, अनिश्चितता असते, अनिश्चितता असते. त्याच्यामुळं असुरक्षित असुरक्षित असतो. मन चित्त नेहमी असुरक्षित असतं, इनसिक्युअर. या सगळ्याला दुःख म्हटलेलं आहे. आणि तो दुःखाचा प्रॉब्लेम ह्याच्यात असल्यामुळे आपल्याला ह्याच्यात उतरावं लागतं, म्हणजे कायेमध्ये, जिवंत कायेमध्ये, जाणीवांमध्ये. आणि त्याची सुरुवात आपल्याला अनापानपासून करावी लागते. तर मुख्य मुद्दा हा आहे का आपण जागृतीचा अभ्यास करतो, आपण सतीचा अभ्यास करतो. आणि त्याच्यासाठी ही सगळी धडपड चाललेली आहे. आणि ह्या सतीचं लक्षण जे आहे, या जागृतीचं जे लक्षण आहे, या अप्रमादाचं जे लक्षण आहे, हे सगळं ह्या अप्पमाद वग्गोमध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढची गाथा जी आहे ती अप्पमादाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. पुढची गाथा आपण पाहणार आहोत. कितवी गाथा आहे ही? अप्पमाद वग्गातली 1 2 3 4 5 6 7 8, 9वी गाथा आहे. आता आज 9वी गाथा आहे. 9 10 11 12 4 गाथा राहिल्यात. आज आपण 9वी गाथा पाहू. आणि त्या गाथेत उतरण्याच्या अगोदर अप्पमाद काय आहे, जागृती काय आहे, सती काय आहे, याच्यावर आपण थोडीशी आत्ता चर्चा केली. कारण हे लक्षात आल्यावरती पुढची गाथा लक्षात येते. जी गाथा आज आपण घेणार आहोत ती गाथा, सती जागृती अप्पमाद जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ह्या गाथा लक्षात येत नाहीत. गाथा वाचून आपण जागृतीच्या प्रॅक्टिसमध्ये उतरू शकतो.
परंतु जागृतीच्या प्रॅक्टिसमध्ये उतरल्याशिवाय ही गाथा नीट कळत नाही, असं पण आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, म्युच्युअली डिपेंडंट, म्हणजे परस्पर अवलंबी आहे. म्हणजे हे आहे म्हणून ते आहे, ते आहे म्हणून हे आहे, ते एकमेकावर अवलंबून आहे. दिवस आहे म्हणून रात्र आहे, रात्र दिवस नाही म्हणून रात्र आहे, दिवस आहे म्हणून दिवस आहे, प्रकाश आहे. सूर्य आहे म्हणून प्रकाश आहे, सूर्य नाही, सूर्य पृथ्वीवर नाही म्हणून अंधार आहे. तर प्रकाश अंधार हे त्याच्या जसं एकमेकावर अवलंबून आहे, तसं हे जागृती, अं, जागृती अजागृती हे जागृतीच्या या प्रवाहात उतरलं, सतीच्या प्रवाहात उतरलं. या कायानुसती वेदना चित्त मनो धम्म यांची सती ह्या प्रवाहात उतरल्यावर अप्पमात समजतं. आणि हे अप्पमात समजलं की हे गाथा समजते. आणि गाथा वाचले की अप्पमादासाठी जागृतीसाठी प्रेरणा मिळते. हे दोन्ही एकमेकावर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. 9वी गाथा आहे. अपमत्तोपमत्तेषु सुत्तेषु बहुजागरो अबलसंग हित्वा याती सुमेधसो. तुम्हाला मी जो अनुवाद टाकलाय तोच वाचून दाखवतो. प्रमाद करणाऱ्यांमध्ये, म्हणजे मिस्टेक्स, प्रमाद म्हणजे मिस्टेक करणाऱ्या म्हणजे अजागृत, अजागृतांमध्ये, प्रमाद करणाऱ्यांमध्ये अप्रमादी मनुष्य म्हणजे जागृत मनुष्य, झोपलेल्या आ, अजागृत मनुष्यांमध्ये जागृत मनुष्य, आणि झोपलेल्या लोकांमध्ये जागा असलेला मनुष्य, निद्रावस्थेत असलेल्यांमध्ये जागा असलेला. आणि आता ती जाग ही झोपेच्या विरुद्ध असलेली जाग आहे बरं का. आणि ही अजागृत अवस्था म्हणजे सती नसलेली अवस्था, ही आंतरिक गोष्ट आहे. म्हणजे चित्ताच्या, कायेच्या, वेदनांच्या, चित्ताच्या आणि विचारांच्या पातळीवरची सती, म्हणजे ती अंतर्जागृती आपण म्हणू, त्याला अंतर्भान. आणि ज्याला आपण जाग म्हणतो, म्हणजे झोपलेला नाही, तो जागे, आपण आता सगळे जागे आहोत, सगळे जागे आहेत अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे डुकली लागली नाही, झोप लागली नाही, म्हणजे जागे आहोत, आपण सगळे जागे आहोत, म्हणजे झोपलो नाही. तर ही जाग वेगळी. आणि अंतर्जागृती, अंतर्भान, कायेमध्ये उतरणं, कायेची जागृती, अंतर्कायेची जागृती, वेदनांची जागृती, चित्ताची जागृती म्हणजे इमोशन्सची जागृती, भावनांची जागृती, इच्छा आकांक्षांची जागृती म्हणजे तृष्णांची जागृती, विचारांची जागृती. हा वेगळा मुद्दा आहे. म्हणजे हा काय म्हणतो आपण, अंदर की बात है, एकदम आतली गोष्ट आहे. तर शब्द तोच आहे, जाग, जागृती, पण संदर्भ वेगळा आहे. तर आता ती गोष्ट इथं सांगितली की प्रमादांमध्ये अप्रमादी मनुष्य आणि झोपलेल्यांमध्ये जागा असलेला मनुष्य हा पुढे जातो. म्हणजे जे प्रमादात आहेत त्यांच्या पुढे अप्रमादी मनुष्य जातो. जो जो अजागृत आहे, सतीमध्ये नाही, त्यांच्या पुढे हा सती असलेला मनुष्य, जागृत असलेला मनुष्य हा पुढे जातो. पुढे जातो म्हणजे त्याला समज येते, त्याला अंडरस्टँडिंग येते, त्याला कळतं, त्याला प्रज्ञा येत जाते. आणि जो प्रमादात असतो, जो सतीमध्ये नसतो, अजागृत असतो, त्याला प्रज्ञा मिळत नाही. त्याला ज्ञान मिळू शकतं, पण प्रज्ञा नाही मिळत. प्रज्ञा म्हणजे समज, समज असणं ही वेगळी गोष्ट. तर प्रमादांमध्ये अप्रमादी पुढे असतो, झोपलेल्यांमध्ये जागा मनुष्य पुढे असतो. झोपलेला मनुष्य, गाफील मनुष्य, म्हणजे झोपलेला म्हणजे पूर्ण झोपलेला मनुष्य, म्हणजे डोळे बंद करून तो झोपलाय म्हणजे. आणि झोपेची स्थिती ही जवळपास अर्धमेली असते, कारण झोपेत काहीच कळत नाही. तिथं त्याच्या तुलनेत जागा मनुष्य जो असतो त्याला कळतं आपण जागे आहोत आणि काय करायचं काय नाही.
झोपेतल्या माणसाला काहीच कळत नाही. तसं झोपलेल्या माणसामध्ये जागृत असलेला मनुष्य, जागा असलेला मनुष्य पुढे जातो. आणि पुन्हा इथं आता याची तुलना घोड्याशी केलेली आहे. आता बघा, घोडे घोडे किंवा हे जंगल किंवा पर्वत, हे याचा ही उदाहरणं बुद्धांनी याच्यामुळेच घेतली की त्यांच्या आजूबाजूला तेच वातावरण होतं त्याला. कारण तो काळ तो होता. रथांचा काळ होता, घोड्यांचा काळ होता, जंगल होतं, नदी होती, पर्वत. तर याची घोड्याशी तुलना केली. काय काय तुलना केली? वेगवान घोडा जसा दुबळ्या घोड्याला मागे टाकतो, तसा अप्रमादी मनुष्य प्रमादाला मागे टाकतो, आणि जागा असलेला मनुष्य झोपलेल्याला मागे टाकतो. म्हणजे हा पुढे असतो. म्हणजे अजागृत माणसाच्या पुढे जागृत माणूस असतो, आणि झोपलेल्यांमध्ये जागा माणूस पुढे असतो. तसा दुर्बल घोड्याच्या पुढे वेगवान घोडा सिंह सो. आता एक एक शब्द आपण यातला पाहू. अपमत्तो पमत्तेसु. अपमत्तो म्हणजे अप्रमादात असलेला, म्हणजे जागृत असलेला. पमत्तेसु. पमत्तेसु म्हणजे प्रमादात असलेल्या मध्ये, प्रमादी लोकांमध्ये. अपमत्तो अप्रमादी मनुष्य. सुत्तेसु म्हणजे झोपलेल्यांमध्ये. बहुजागरो जो पूर्ण जागा आहे, तो पुढे असतो. आणि त्याला सुमेध म्हटलं, म्हणजे त्याला तो प्रज्ञावान म्हटलंय. सुमेध म्हणजे मेधावी म्हणजे सुमेध मेधावी म्हणजे प्रज्ञावान मनुष्य, ज्याची समज वाढलेली असते. तर जो अप्रमादात असतो त्याची समज वाढलेली असते. तर असा सुमेध मनुष्य म्हणजे प्रज्ञावान मनुष्य हा पुढे असतो, पुढे जातो. ज्याप्रमाणे दुर्बल घोड्याला मागे टाकून जो शीघ्रस्व म्हणजे शीघ्र, अस्स म्हणजे अश्व, घोडा, शीघ्र धावणारा म्हणजे जोरात वेगात धावणारा जो घोडा असतो, तो दुर्बल घोड्याला मागे टाकतो. तर त्याच्याशी ती तुलना केलेली आहे. आणि अर्थात याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला जागृतीसाठी प्रयत्न करावा लागतो, सतीसाठी प्रयत्न करावा लागतो, आणि जाग राहण्याचा पण प्रयत्न करावा लागतो. झोपेच्या विरुद्ध ती जागी अवस्था. आणि झोपलो की संपलो. असं नाही काय, झोपला तो संपला असं काही एक हे आहे ना. जो थांबला तो संपला, जो झोपला तो संपला, आणि जो जागा असतो तो सक्रिय असतो. आपण स्वतःचीच आपण ह्या दोन अवस्था आपल्या स्वतःच्याच आपण पाहू शकतो. जेव्हा आपण झोपेत असतो, डुकली लागते, झोपेत असतो, झापड येते, तंद्री येते, तेव्हा आपण कसे असतो, आणि जागे असतो तेव्हा कसे असतो. गुंगी येते, कधी झोपेची गुंगी येते ना, किंवा कधी कधी आपण गुंगीच्या गोळ्या खातो, झोपेच्या गोळ्या खातो, तेव्हा आपली अवस्था कशी असते, आणि ते गोळ्या न खाता आपली अवस्था कशी असते. किंवा ज्यांना मद्यपानाचा अनुभव असेल, त्यांनी केल्यावर कशी अवस्था असते, म्हणजे दारू पिल्यावर कशी अवस्था असते आणि उतरल्यावर कशी असते, किंवा पिण्याच्या आधी कशी असते, पिल्यावर कशी असते, उतरल्यावर कशी असते, हे आपण तुलना करू शकतो की आपण तेव्हा कसे असतो, आत्ता कसे, म्हणजे न अं, अं, निर्व्यसनी अवस्थेत आपण कसे असतो, आणि व्यसन असताना कसे असतो. हे ते सतीचा मुद्दा आहे, हा परत जागृतीचा मुद्दा आहे. तेव्हा आपली गती कशी असते? तेव्हा आपली गती दुर्बल घोड्यासारखी असते का? आपल्याला शक्ती नसते आपल्यामध्ये. दुर्बल घोडा म्हणजे काय? ज्याच्या शक्ती नाही, चालायची पळायची शक्ती नाही.
कारण ते वेगवेगळे कारणं असू शकतात. घोडा दुर्बल का होतो? तर तो दुर्बल अवस्थेतच जास्त दिवस राहतो, म्हणजे बांधलेलाच असतो कायम. त्याला स्वातंत्र्य नसतं. त्याची शक्ती कधी अशी कायम कामी लागल असं 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 नसतं त्याची अवस्था. त्याला कायम एक तर झापड बांधलेली असते, किंवा त्याच्यात त्या लगाम लावलेला असतो तोंडामध्ये. आणि तो नसला तरी त्याला त्याच्या पायांना, काही कधी घोड्यांना पुढे मागे पायांना बांधलेलं असतं. त्याने जाऊ नये कुठं म्हणून, किंवा उधळू नये म्हणून त्याच्या पायाला बांधलेलं असतं. आणि त्याला त्या तबेल्यामध्ये ठेवलेलं असतं, त्याच्या जसं गुरांचा गोठा असतो तर घोड्याचा जो तबेला आहे तिथंच तो बांधलेला असतो. आणि त्याला जितके जास्त दिवस त्याच्यात ठेवलं जातं पारतंत्र्यामध्ये, तर त्याच्यातली जी शक्ती आहे, त्याच्यातली जी शीघ्रता आहे, त्यातला जो वेग आहे, तो आपोआप कमी कमी होतो आणि तो दुर्बल होतो. त्याच्या उलट हे मोकळ्या घोड्याचं असतं. मोकळा घोडा जो असतो तो शक्तिमान असतो, कारण त्याची शक्ती सक्रिय असते. याचा अर्थ जेवढी शक्ती सक्रिय आहे तेवढा वेग जास्त. आणि सक्रिय राहणं म्हणजे मुक्त राहणं. तसा जागृत मनुष्य हा मुक्त असतो, म्हणून अजागृत माणसाच्या पुढे तो असतो, कारण तो त्याची शक्ती सक्रिय असते. आता जे लोक प्रॅक्टिस करतात सती साधनेची, त्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल, की आपल्यामध्ये ऊर्जेची पातळी वाढते. ज्यांना अनुभव असेल दीर्घकाळाचा, तर आपली ऊर्जेची पातळी वाढते. जिथं ऊर्जेची पातळी वाढत नाही, जिथं ऊर्जा स्टक होते, थांबली जाते, जी सक्रिय नसते, ती दुर्बलता आहे ती. मी कधी हे पण पाहतो की अनेक वर्ष ध्यान करणारे लोक हे असे एकदम स्टक, दुर्बल आणि असे निष्क्रिय होऊन बसलेले असतात. म्हणून ध्यानावर जी टीका केली जाते ना, टीका करतात बघा काही लोक, त्याचं कारण आपल्याकडे पाहूनच करतात. जे ध्यानी लोक आहेत ना, ते जे निष्क्रिय झालेले असतात, जे नुसतेच विचार करत बसतात पण प्रॅक्टिकली काहीच करत नाहीत, त्यांना व्यवहाराशी काही देणं घेणं नसतं, इतरांशी काही देणं घेणं नसतं. मी न माझं ध्यान न माझा आनंद आणि माझी साधना, ते जे त्याच्यामध्ये येते ते दुर्बलताच आलेली असते त्याच्यामध्ये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्ध असे सांगू शकत नाही. बुद्ध अशी शिकवण देऊ शकत नाही. तर अप्रमाद म्हणजे जागृती ही अजागृत माणसापेक्षा जास्त सक्रिय असते. त्याच्यामध्ये ऊर्जा असते. जशी झोपलेल्या माणसामध्ये ऊर्जा सक्रिय नसते, जाग्या माणसामध्ये असते. दुर्बल घोड्यामध्ये शक्ती नसते, ऊर्जा नसते, ते धावणाऱ्या घोड्यामध्ये असते. अशा प्रकारची ही तुलना केलेली आहे. आणि अर्थात आपल्याला ह्या रेसमध्ये उतरायचे काय कारण नाही. फार रेसमध्ये आणि स्पर्धा आपल्याला, हा मी आता दुसऱ्याला मागं टाकून पुढे जाईल, असा विचार करत बसण्याची काय गरज नाही. पुढे जाण्याचा अर्थ प्रगती आहे, डेव्हलपमेंट. आणि ती प्रगती कशाने मोजली जाते? आपल्याला अजागृत अवस्थेत जेव्हा आपण सतीचा अभ्यास करत नाही, तेव्हा जास्त यातना, दुःख भोगावं लागतं. जसजसे आपण जागे होतो, जसजसे आपण अ, स्वतःला ओळखू लागतो, कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर आपण जसजसे ओळखू लागतो, तसतशी आपली ऊर्जा मोकळी होते आणि आपली शक्ती सक्रिय होते. ऊर्जा म्हणजे अ, त्याला वीर्यंग शब्द आहे. तर ती ऊर्जा मोकळी होते, तसतसे आपण सक्रिय होतो. तर हे सती जागृतेनं ती शक्ती मोकळी होते. म्हणून सप्तबोध्यांगामध्ये आधी सती येते, म्हणजे सती म्हणजे सतीपठ्ठान. आता ज्यांना तो अभ्यास असेल त्यांना तो माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी आनापान सती सुत्तामध्ये ते बघावं, की आनापान सती नंतर सतीपठ्ठान म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्माची सती, आणि सतीनंतर
धम्मविचय म्हणजे जे काही चाललेले आहेत ह्या घडामोडी जिवंत अस्तित्वामध्ये, त्याला धम्म म्हटलेलं आहे. घडामोडी ज्या ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत, धम्म. तर ते धम्म विचय, तर विचय म्हणजे ते समजणं आहे, अनालिसिस. ते कळतं, कोणाला कळतं? सतीला, जागृतीला कळतं. म्हणून सतीनंतर धम्म विचय येतो. अनालिसिस ऑफ धम्माज, अनालिसिस ऑफ माइंड, अनालिसिस ऑफ मनोधम्म, विचार प्रक्रियेचं विश्लेषण, किंवा विचार प्रक्रियेची समज, त्याला धम्मविचय म्हटलंय. आणि जेव्हा ती समज येते तेव्हा हे कळतं की अरे हे चित्तामध्ये जे काही हेलकावे चाललेले आहेत, चित्तामधल्या ज्या काही आशा, आकांक्षा, इच्छा, पाहिजे नको, लोभ, द्वेष, तृष्णा, ह्याच्यानुसार ही विचार प्रक्रिया जास्त, म्हणजे हे धम्म, मनोधम्म जास्त सक्रिय होतात. किंवा आता ह्या दुर्बल घोड्यासारखं, म्हणजे आपल्या दुर्बल माणसासारखे जेव्हा आपण दुर्बल अवस्थेत असतो तेव्हा ते सगळंच शिथिल होतं, गाफील होतं, म्हणून ते शिथिल होतं सगळं. त्याच्यामध्ये ऊर्जा दिसत नाही, अनुभवाला येत नाही. जेव्हा आपण उठतो, जागे होतो, आणि अपमादाच्या अर्थाने, सतीच्या अर्थाने जागृत होतो, तेव्हा ती ऊर्जा पण मोकळी होते, ती बंदिस्त ऊर्जा मोकळी होते. तर हे सतीला कळतं. आणि हे हे धम्मविचय कळतात. सती जागृतीला हे धम्मविचय कळतात, आणि त्याच्यातून ते ते तो बोध झाल्यानंतर, ते धम्म समजल्यानंतर आपोआपच तिसरी अवस्था येते पुढची. ती म्हणजे ऊर्जा मोकळी होते, वीर्य. म्हणजे हे आता हे, हा जो ही जी गाथा सांगते ना, प्रमाद अप्रमाद आणि झोपलेला आणि जागा, दुर्बल घोडा आणि गतिवान गतिमान घोडा, सिंहस्व, हे ही ऊर्जा आहे त्या. निष्क्रिय ऊर्जा, सक्रिय ऊर्जा. तर सती जागृतीनं निष्क्रिय ऊर्जा, गाफील ऊर्जा, अजागृत ऊर्जा, जडत्व, आळस, हे कमी होतं, आणि ऊर्जा मोकळी होते. म्हणून वीर्य, तिसरं जे अंग म्हटलेलं आहे ते वीर्य आहे. वीर्य म्हणजे शक्ती आहे, एनर्जी. वीर्य म्हणजे ऍक्च्युली एनर्जी. आणि मग जेव्हा एनर्जी मोकळी होते तेव्हा आनंद होतो. प्रीती, त्याला प्रीती म्हटलेलं आहे. प्रेमाच्या अर्थानं प्रीती नाही. प्रीती म्हणजे उत्कट आनंद म्हटलेला आहे. जसा आता वेगवान घोडा असतो तो तो जास्त पळतो ना, त्याच्यामध्ये तो, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकार त्याला पळण्यातला आनंद पण आहे. किंवा जागृत माणसाला पण सक्रिय असण्यामध्ये आनंद मिळतो. आनंद मिळतो सक्रिय राहण्यामध्ये, कारण ती ऊर्जा मोकळी झालेली असते. म्हणून त्या ऊर्जेतून जो आनंद मिळतो त्याला प्रीती म्हटलेला आहे. आणि एक प्रकारचं अं, एक प्रकारची शांतता त्याच्यामुळे येते, ऊर्जा. कारण ती ऊर्जेचा दुसरा अर्थ असा आहे की नकारात्मकता पण कमी झालेली असते सतीमुळे, जागृतीमुळे. जी आपली एनर्जी वेस्ट होते, ती एनर्जी वाचते. कारण लोभ द्वेषामध्ये खूप एनर्जी जाते, हे पाहिजे ते नको, हे असं सतत धावपळ चाललेली आहे चित्ताची आणि म्हणून शरीराची. तर त्याच्यामध्ये खूप शक्ती वाया जाते, वेस्ट होते, म्हणून आपण थकतो. ते साधनेमुळे, ह्या प्रॅक्टिसमुळे आपण थकत नाही, म्हणजे ऊर्जा अनुभवाला येते. आणि आनंद पण मिळतो, प्रीती पण मिळते. आणि नंतर ती प्रीती जणू काही तो अत्यानंद जो आहे तो जणू काही शरीरामध्ये असा ॲब्झॉर्व होतो, म्हणजे समाधानाची अवस्था येते एक प्रकारे. प्रश्रब्धी त्याला म्हटलेलं आहे. तर सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, याचा परिणाम समाधी आहे. तर समाधी आहे म्हणजे सगळं डिस्ट्रॅक्शन, सगळी चलबिचल,
सगळी विस्कळीत अवस्था ही संपलेली आहे. आणि जणू काय सगळं व्यक्तिमत्व एकत्र आलेलं आहे, एक झालेलं आहे. त्याला समाधी म्हटलेलं आहे. इथं इथं येणं, स्वतःमध्ये येणं, आणि सगळी पळापळ, सगळा विस्कळीतपणा, सगळी चंचलता, अस्वस्थता, चिंता, म्हणजे दुःख कमी झालेलं आहे म्हणून समाधी येते, किंवा समाधीत आल्यामुळे दुःख कमी झालं. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःख कमी कमी होतं. आणि ते दुःख मुक्ती ही तेव्हा मिळते जेव्हा आपण जे काही करत आलेलो आहे ह्याचा ह्याचा अहंकार नसतो. का हे मी केलं आणि माझ्यामुळे झालं, नाही. तो कार्यकारण भाव आहे. ती निसर्गाची ती एक निसर्गाचा तो गुणधर्म आहे. त्याच्यामध्ये मी न माझं, म्हणून अनात्म हा दुःखमुक्तीचा मुख्य काय म्हणतात, मुख्य मार्ग आहे अनात्म, असं मला मला वाटतं. अनात्म म्हणजे मी पासून सुटका. मी हा भ्रम आहे. आपण एक साधं उदाहरण घेऊन आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न करतो. कोणतं? जुने लोक सांगतील लगेच. कोणतं उदाहरण आपण घेतो? मी मी हा भ्रम आहे. आठवतं का पटकन? मी हा भ्रम आहे, एक साधं उदाहरण आहे. किती लोकांना आपला स्वतःचा जन्म आठवतो? असा प्रश्न आपण नेहमी आपल्या कार्यशाळेमध्ये किंवा याच्यात करतो. किती लोकांना स्वतःचा जन्म माहिती आहे, जन्म आठवतो? मला आठवतो माझा जन्म, असं कोण असं कोणाला वाटतं का? असा असा जन्म झाला. आपण म्हणतो ना माझा जन्म झाला, हा मी आहे. आणि मग त्याच्यानंतरची किती वर्ष आपल्याला गाफील आहोत आपण. पहिली दुसरी तर मला वाटतं पूर्वी 6 वर्षाचं झाल्यावर पहिली यायची. त्याच्या आधी आता काय, मॉन्टेसरी प्री स्कूल वगैरे काय म्हणतात ना, बालवाडी, त्याच्या आधी अंगणवाडी. तर ते आठवतं का? नाही आठवत. कोणाला आठवत असेल तर सांगा, आपला जन्म आठवतो? त्याच्यानंतरचे काही 1-2 वर्ष, 3 वर्ष, त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं आठवायला लागतं. तर मी कुठं मग? जो मी मला आठवतच नाही, माझा जन्मच आठवत नाही, त्याच्यानंतर ती 1-2-3 वर्ष आठवत नाहीत, किंवा 4 वर्ष. आणि आत्ता पण आता मी 70 वर्षाचा आहे, तर मग 70 वर्षातला मी मागं डोकावून पाहिलं तर बराच काळ झोपेतच गेलाय. म्हणजे झोप तर असतेच. 8 8 9 तास आपण तर झोपेतच जातात, आपले विश्रांती जातात 8 तास किंवा 6 तास. आता आजकाल झोप कमी झाली, पण रात्री झोप कमी झाली म्हणून दिवसा थोडंसं पेंगाळल्यासारखं होतं. तिथं 1 तास 2 तास पडून राहतो. म्हणजे आपण 7 8 तास झोपतो 24 तासापैकी. आणि 24 तासापैकी किती तास आपण 16 तासापैकी आपण किती तास खरोखर जागृत असतो? म्हणजे 16 तास जागृत असतो म्हणजे आपल्याला 16 तासाचा हिशोब आहे. मी आता सकाळी उठल्यापासून काय काय करत 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 माझे आता 16 तास गेलेले आहेत. हे सगळ्या 16 तासाचा आपला रोजचा हिशोब आपल्याकडे असतो. प्रत्येक तासाचा, प्रत्येक मिनिटाचा, सेकंदाचा आपल्याकडे हिशोब असतो. तसा असतो का? नसतो म्हणजे आपण अजागृत असतो. आणि आपण मी जो आहे तर त्या अजागृतीमध्ये आपण तो मी हा शब्द, व्यवहारातला मी वेगळा, मीपणा ही गोष्ट वेगळी. आपण काय म्हणतो, 7 बुद्ध्यांगातलं शेवटचं जे अंग आहे, उपेक्षा म्हटलंय त्याला. तर उपेक्षा म्हणजे सगळं सगळं जे काही आपल्याला अं, जे जमतं करतो आपण,
ते आपण करतो असं नाही, ते चित्ताचं, मनाचं, जाणीवांचं, कायचं, श्वासाचं ते गुणधर्म आहेत ते. निसर्ग आहे तो. सती हा पण, ही पण नैसर्गिक, जागृती ही पण नैसर्गिकच आहे. अजागृती, भान नसलेली अवस्था ही पण नैसर्गिक आहे. जसं दुःख नैसर्गिक आहे, दुःख मुक्ती पण नैसर्गिक आहे. तर हे आपण निसर्गानंच असं असं बनलोय आपण. म्हणून इथं मी माझं, मी करतो म्हणून आणि मी आहे म्हणून असं नाही ते. तो कार्यकारण भाव आहे, तो निसर्ग आहे, तो प्रतीत्य समुत्पाद आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला सतीनं, जागृतीनं, अप्रमादानं लक्षात येतात. आणि आपली जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, ही आपल्याला त्याच्यामुळे जाणवतं. आपण बंधनात नाही अडकत. मग मुक्तीची अवस्था म्हणजे सुटका आहे ती एक प्रकारे. निब्बाण, त्याला निब्बाण म्हटलेलं आहे, सुटका आहे, विमुक्त अवस्था आहे. तर ही एनर्जेटिक अवस्था आहे. जसं वेगवान अश्व असतो, किंवा प्रमादात जे अपमादी असतात, किंवा झोपलेल्यांमध्ये जे जागे लोक असतात, दुर्बल घोड्यांमध्ये शीघ्र धावणारा घोडा असतो. तिथे ऊर्जा ऊर्जा दाखवली ती. तर ह्या प्रॅक्टिसमुळे आपली ऊर्जा मोकळी झाली पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त सक्रिय बनलो पाहिजेत. ज्या साधनेमध्ये आपण स्टक होऊन जातो, बंदिस्त होतो, निष्क्रिय होतो, काहीच करत नाही, फक्त त्याच्यात आपण त्या आनंदाचा उपभोग घेत, मला आनंद झाला आणि मला तो पाहिजे, मग तेच करत राहतो, ते कर्मकांड बनतं. साधना हे पण कर्मकांड बनतं. मी असंच करील, मी असंच करील, मला त्यात फार आनंद मिळतो. पण इकडे ते दुर्बल घोड्यासारखी अवस्था होते. तो साधनेचा लगाम तोंडात आहे जणू काय. साधनेचा साधनेचं बंधन, ती झापड जणू काय आहे. तर असं बुद्ध सांगूच शकत नाही. बुद्ध हे शक्तिमान होते, सक्रिय होते, म्हणून 45 वर्ष पायी चालत चालत त्यांनी धम्मप्रचार केलेला आहे. रथात पण नाही बसले. त्यांना राजे लोक किंवा व्यापारी लोक, अनाथपिंडकासारखे जर एवढे मोठाली वनदान देत होते, जेतवनासारखे, किंवा आणखीन विशाखा दान दिलं, अनेक लोकांनी त्यांना दान दिले, त्यांना रथ देऊ शकले नसते का? भिक्षूंना तुम्ही, किंवा बुद्धांना असे म्हणू शकले नसते का, पण ते तुम्ही पायी नका चालू, आम्ही तुम्हाला रथाची सोय करतो, सगळ्या भिक्षूंना आम्ही रथाची सोय करतो, असं नसतं का करता आलं? लांब लांब जाऊ शकले असते ते, पण नाही. त्यांची शक्ती, कारण शेवटी रथ रथ ओढणारे घोडे आणि देणारे राजे हे शक्तिमान आहेत. आपलंच काय मग? आपण फक्त बसतो त्याच्यामध्ये. म्हणून बघा आता ज्याचं इथे साधनं, आपली वेगवान साधनं जेवढी निर्माण झालेली आहेत, तेवढी माणसं जड जड पण झालीत, आळशी पण झालीत. आळशी झालीत म्हणजे मग त्यांचे काय, स्थूलपणा वाढलाय, ढेऱ्या वाढल्यात, जाडी वाढली. आणि मग आता बीपी शुगर ज्यांना होतं त्यांना डॉक्टर सांगतात, ते आधी हे पोट कमी करा, जाडी कमी करा, वजन कमी करा. तर त्याचं कारण हे आहे की आपली शक्ती सक्रिय नाही. आपल्यात शक्ती आहे, पण बैठी शक्ती आहे. आणि जिथं बैठी शक्ती असते, जिथं स्टक अवस्था, तिथं कसं रक्ताभिसरण मोकळं होणार? म्हणजे जिथं रक्ताभिसरण मोकळं नाही, तिथं मग ते ते संचय होत जातो. कोलेस्ट्रॉल काय म्हणतात, त्या रक्तवाहिन्या बारीक होतात, आणि मग सर्क्युलेशन, रक्ताभिसरण कमी होतं, आणि मग ते कुठं अशा गुठळ्या होतात, कुठं आतमध्ये गाठी येतात, आणि ब्लॉकेज. आणि मग ते काढा त्याला, बाय बाय काय म्हणतात त्याला, एनजिओ, एन्जिओग्राफीत जे सापडतं, गाठी, गुठळ्या काय असतील ते,
तर त्यामुळे अँजिओप्लास्टीनं काढा त्या, ऑपरेशन करा. त्या नळीमध्ये ते काय स्प्रिंग घाला आणि मग ते जे काही बारीक झालेलं आहे ते मोठं होईल. रक्त ते रक्तवाहिनी आणि मग रक्त मोकळं चालेल. म्हणजे सगळ्याचं कारण जे आहे ते आपण आपली गतिशीलता कमी झालेली आहे. म्हणजे पळापळ खूप दिसते, डोक्याची पळापळ फार दिसते. म्हणजे फार व्यस्त आहेत लोक डोक्यानं. शरीराने चालते बोलते दिसतात, पण पाहिजे तेवढी शक्ती नाही, त्याच्यामध्ये ऊर्जा नाही. मुंबई सारख्या महानगरीमध्ये एवढे धावपळ करणारे वाहन आहेत, एवढे लोकल आणि गाड्या. नंतर मग आता काही आहेत तुमचे हेलिकॉप्टर्स, विमानं, सुपरफास्ट विमानं, पण तेवढं जडत्व पण आहे. त्यानुसार ते आजार आहेत. ते हे सगळं सती जागृती भान नसल्यामुळं प्रमाद होतात. अप्रमाद कमी होतो. सतीचं एवढं मोठं हे महत्व आहे. तर ते घोड्याशी तुलना केली, तो मुद्दा आपण कामापुरता घ्यायचा, कारण आपल्याला काय स्पर्धा नाही करायची. आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे. जीवनातला जो प्रश्न आहे, यातनांचा, दुःखाचा, मानसिक विचलनाचा, एकटेपणाचा, भयाचा, इन्सिक्युरिटीचा, असुरक्षिततेचा, स्पर्धेचा. स्पर्धा पण निष्कारण स्पर्धा काही कामाची नाही. कोणाच्या पुढं जाणं म्हणजे कोणाला मागं टाकण्यासाठी पुढं नाही जायचं. पुढं जाणं, प्रगती करणं ही आपली गरज आहे. आपली शक्ती सक्रिय राहणं ही आपली गरज आहे. मी किती शक्तिमान आहे आणि बाकीचे कसे दुर्बल आहेत, की आपली आपली विद्वत्ता, आपली पांडित्य, आपलं हुशारी ही आपल्यासाठी आहे. बाकीचे किती मूर्ख आहेत हे दाखवण्यासाठी आपली हुशारी नाही. आपण हुशार आहोत आहोत. दुसऱ्याशी तुलना करण्याची, तो मी आहे, तोच मी आहे, मी कसा आहे बघा, नाही. ते आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे तो. ज्याच्यात मी असतो त्याच्यासाठी तो प्रॉब्लेम असतो. मी या ठिकाणी थांबतो. बरंच काही काही एका गाथेमुळे बरंच काही काही आपल्याला सांगायला सुचलं एक प्रकारे. ते नॅचरल आहे, ते नैसर्गिक आहे. ते उदाहरण दिलं ना. हा, परत हा बोला. की तुम्ही ते उदाहरण दिलं ना, की राजे लोक भगवान बुद्धांना घोडे देऊ शकले नाही का, रथ देऊ शकले नाही का. हा 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 मग त्याच्यात तुम्ही सांगितलं की हे सगळं करू शकतो आपण, पण माझ्यात काय. हा हा, ती ऊर्जा मी काय स्टक होते ना, एनर्जी हो स्टक होते ना आपली. हो 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 कारण दुर्बल होतो ते, परावलंबी जेवढं आपण असतो तेवढं आपण दुर्बल हो होतो. हो. तर ते उदाहरण मला खूप आवडलं. हा तुम्ही सांगितलेलं म्हणजे खूप मनाला भावलं ते एकदम. हा मग ते देऊ शकतात, सगळं देऊ शकतात मला, पण हो, मी काही नाही करू शकत का, मग म्हणजे मी एकदम कमजोर होईल. समजा. हा, असं मला ते खूप आवडलं. बरोबर आहे. आजकाल हो लोक जे प्रमाणाच्या बाहेर वाहनांचा उपयोग करतात ना, त्यामुळे पण खास म्हणजे मॉर्निंग वॉकला जावं लागतं, कारण चालतच नाहीत ना. मग मॉर्निंग वॉकला जायचं म्हणजे खास चालायचं ते. का तर हे कमी करा वजन. बीपी शुगरवाल्यांना तर ते सांगतात, तो व्यायाम त्यांच्यासाठी हेच औषधासारखाच आहे तो, गरजेचाच आहे. हम्म. हा सर, ह्या सती साधनेच्या मार्गाने चालल्यामुळं किंवा आचरण केल्यामुळं आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, कुठं थांबायचं आहे आणि कुठं संयम ठेवायचा आहे, याची खूप अशी छान पद्धतीने एक प्रकारची जागृती आलेली आहे. झालेली. नाहीतर याच्या अगोदर माझंच ऐकलं पाहिजे, मी म्हणेल तेच बरोबर आहे, किंवा कुणीतरी काहीतरी विचार सांगतो मग त्याच्याच मागं पळायचं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टीला एक लिमिटेशन आलेलं आहे आणि आपल्याला समजतं कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे आणि काय करायला पाहिजे. एक हम्म. प्रकारची जीवनाला दिशा मिळालेली आहे. हा
आणि खूप याचा फायदा होत आहे. हो. आणि जे तुम्ही सांगितलं आता की एखादा वेगवान घोडा आहे, तो त्याच्या प्रयत्नानंतर खूप समाधानी होतो. तसं योग्य प्रयत्न केल्यानंतर खरोखर मनाला समाधान वाटतं आणि योग्य दिशेने चालायची एक दिशा मिळते. आजचा विषय खूप छान झाला. मला हम्म. वाटतं हा विषय अ, 4-5 वेळेस ऐकून, लिहून घेऊन परत-परत तो अ, हे करावं, त्याचं मनन चिंतन करावं, जेणेकरून अतिशय चांगला होईल तो. छान ही सर. जी ही जी अवस्था येते ना, याला बुद्धांनी सम्यक म्हटलेलं आहे. हो, सम्यक अवस्था म्हणजे आपण ते हे काय करायचं आणि काय करायचं नाही असा त्याचा अर्थ नाही. योग्य काय आणि अयोग्य काय हे कळतं आणि बरोबर मनुष्य मध्यम मार्गावर येतो. त्याला सम्यक अवस्था म्हटलं. म्हणून सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प सगळं सम्यक आहे. तर सम्यकचा अर्थ हाच आहे. जेव्हा आपल्याला भान येतं तेव्हा चुकीचं आणि बरोबर या दोन्हींचं भान येतं आणि मग आपण दोन्हींचं संतुलन साधतो. दॅट इज सम्यक अवस्था. बॅलन्स, बॅलन्स विजन. तर सम्यकचा अर्थ बॅलन्स पण होऊ शकतो असं मला वाटतं. हो. ठीक. जय गुरु. संतुलित हा. दिसते. हा, आता तुमचं मी रेकॉर्ड करतो कारण तुमचा थोडासा अभ्यास आहे त्याच्यात. बोला. म्हणजे थोडक्यात आपण विज्ञान आणि धम्म याच्या दृष्टीने जर पाहिलं तर विज्ञानातून आपल्याला दिसते आणि अगदी. धम्मातून हो. आपल्याला ते जाणवते, एक्सपिरियन्स होतो, त्या गोष्टीचा अनुभव हो. होतो. हो. हो. गोष्ट समजा ते एकच असू शकते, पण याच्या दोन्हीमध्ये फरक आहे. दिसणं म्हणजे आपल्याला फक्त ते व्ह्यू होतं, त्याचं विजन होतं पण की हे असं दिसणं, असं आहे. ऐकणं, गंध, चव, हा. स्पर्शाच्या पाचही इंद्रिय हो. ती ज्ञानामध्ये आणि संशोधनामध्ये आणि शास्त्रामध्ये असतात, अप्लाय म्हणजे वापरली जातात. म्हणजे आता हो. एक्सपेरिमेंट जो आपण प्रयोग जो करतो तो ऐकतो प्रयोग. पण. आता फिजिक्समध्ये समजा ध्वनीतले काही असतं तर ते ऐकलं जातं ना आपण. समजा तो काय होता ट्युनिंग फोर्क आहे तो, नाही का, ते असं दोन्ही असं नाही का, असं त्याचा फ्रिक्वेन्सी, त्याची हा फ्रिक्वेन्सी. त्याचं जो हा तर त्याची जी आवाजाची हे आहे, जी काय आहे फ्रिक्वेन्सी काय असेल तर ते आपण ऐकतो. म्हणजे ऐकून पण आपण प्रयोग करतो, पाहून प्रयोग करतो. रसायनशास्त्राच्या याच्यात आपण वास घेऊन आपण त्याचं परीक्षण करतो. किंवा काही डॉक्टर लोक सुद्धा वास वास पण हे घेतात. म्हणजे आता मी पाहिलेलं आहे ते. तुम्ही त्यांचे ते पाहिलं की नाही माहित नाही. काही डॉक्टर लोक समजा कानाच्या तपासणीमध्ये ते वास पण त्यांचा विषय असतो. हा हा. म्हणजे आणि एक्सपेरिमेंट मध्ये इंद्रियांचे पण, इंद्रियांचा पण हे आहे. एक कारण इंद्रियच एक्सपेरिमेंट करतात ना. हा. इंद्रियातूनच ते जाणवतं ना काय चाललंय प्रयोगामध्ये. आणि इथं एक्सपेरियन्शियल म्हणजे ही आंतरिक जाणीव आहे. अंतर्भान, आंतरिक जाणीव, जाणीवांची जाणीव. बाहेर पण जाणीवत आहे, दिसणं ही पण जाणीवत आहे. पण दिसतं डोळ्यांचं पाहणं, पाहण्याची आतून जी जाणीव असते ज्याला चक्षुविज्ञान म्हटलेलं आहे. चक्षुविज्ञान, चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राणविज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान. हे जे काही विज्ञान आहेत, पाच विज्ञान, आणि सहावं विज्ञान जे आहे ते मनोरम. मनोविज्ञान. मनोविज्ञान. आता विज्ञान म्हणजे ऍक्च्युअली परसेप्शन. आता विज्ञानाचा त्याचं परसीव्ह होतात ते. विज्ञान म्हणजे समज आहे. इंद्रियांना जे जाणवतं त्याची समज म्हणजे त्याचं विज्ञान. तर ते विज्ञान पूर्ण होतं मनोविज्ञानामुळे. कारण डोळ्यांना दिसतं पण डोळ्यांना काय दिसतं ते नाही सांगता येत. ते मनोविज्ञान सांगतं. सांगतं म्हणजे तिथं जाणवतं ते. ऐकू येणं, ध्वनी कानाला ऐकू येतो, पण कशाचा ध्वनी आहे? माणसाचा आवाज आहे का घोड्याचा आहे का कुत्र्याचा आहे का एखाद्या मशीनचा आहे का फोनचा आहे की गाडीचा आहे? तर हे ॲनालिसिस मनोविज्ञान करतं.
गंध, चव, स्पर्श, तिथं ते त्याचं हे सगळ्याचं एकत्रीकरण मनोविज्ञानामध्ये आहे. म्हणून 6वं मनोविज्ञान जे आहे हे सगळ्या इंद्रियांची एकत्रित माहिती आहे आणि त्याचं अर्थ काढणे, त्याला धम्मविचय म्हटलेलं आहे, ते अनालिसिस. अनालिसिस आहे ते. थोडक्यात म्हणजे असं आहे सर, की डॉक्टर आणि पेशंट असं जर आपण थोड्या वेळ कल्पना केली, तर डॉक्टर त्याचे जे काही स्टँडर्ड निकष असतील, काही त्याचे ठरलेले मापदंड असतील, तो हम्म. त्याप्रमाणे त्याला तो जज करतो. पण पेशंटला काय जाणवतं हे डॉक्टरला समजू शकत नाही. डॉक्टरला डॉक्टरला म्हणजे पेशंटला काय जाणवतं, त्याला काय फील होतंय, हे नाही, डॉक्टरला ते नाही फील नाही होत. समजणार. हा, तो 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 फक्त त्याचे ते स्टँडर्ड जे ठरलेलं चार्ट आहे, तो हा, त्याप्रमाणेच तो त्याला टेस्ट करणार असं आहे. हा, म्हणजे एक्सप्रेशन, हा. पेशंटचं एक्सप्रेशन किंवा पेशंटची तपासणी, नाही का, ताप आहे किंवा हम्म, खोकला आहे, काय असेल ते, आणि मग त्याचं पॅथॉलॉजिकल काय म्हणतात तुम्ही त्याला. रेमेडी. हा, रेमेडी. नाही, रेमेडी तर नंतरची गोष्ट. पॅथॉलॉजिकल म्हणजे काय म्हणतो आपण, तपासणे, ते रक्त, लघवी, अमक थुंकी, अमक दमक दमक, चिकित्सा. चिकित्सा ज्या आहेत तपासण्या, हा, आपण हा. बाहेर तपासतो ना, म्हणजे काय तुम्ही MRI करा किंवा रक्त, लघवी, अमक धमक तपासा, मग त्याच्यातून जे रिपोर्ट येतो त्याच्यावरून हा टेस्ट तुम्हाला हे असा. टेस्ट हा, बोला. टेस्ट हॅलो. टेस्ट. ते टेस्ट म्हणतात. हा, तपासण्या. टेस्ट, हा तेच ना, टेस्ट जे असतात या सगळ्याच्या, त्या टेस्टवरून मग डॉक्टर त्याचं निदान काढू शकतात. हा, तर पण हे एक्सपेरिमेंट, हा म्हणजे हा कसा आहे, बाहेर एक ऑब्जेक्टिव्ह बाहेर आहे, आणि आपण आपला जो अभ्यास चाललेला आहे तो हम्म, त्याच्यात बाहेरचा हे आहे बुवा, एखादं वर्तन असं असं चाललंय एखाद्याचं, किंवा मी असं असं बोलतो, हे बाहेरचं पण आहे, पण अंतर्बाह्य दोन्ही पण आहे. आपला अभ्यास हा अंतर्बाह्य स्वतःवर अभ्यास चालू आहे सध्या. अनुभव, हा स्वतःवर अभ्यास चालू आहे. अंतर्बाह्य जागृती जी आहे ती अंतर्बाह्य आहे. हो सर. हा, बरोबर आहे, स्वतःवर अभ्यास चालू आहे. आणि स्वतःच्या अभ्यासानुसार इतरांचं पण अनुभूती, ज्याला अनुभूतीतून सहानुभूती किंवा समानुभूती असे जे शब्द येतात, बरोबर. बरोबर सर. हा, अनुभूतीतून, अनुभवातून आपण कारण सर मला आहे ना खूप खूप म्हणजे तुमच्या मीटिंगला जशी जॉईन झाले ना मी, हम्म, मला खूप अनुभव मी स्वतःवरच जाणवतीये. मी हा, 3 हा, वर्षापासून जवळपास विपश्यना करता ते करते, पण मला एवढा फरक फरक जाणवत नव्हता. हा, हा, माझ्यात जी मानसिक चिडचिड, राग आणि स्वतःवरच म्हणजे खूप दुःख एक असं असतं, तशी दुःखात वावरत होती मी. पण जोपर्यंत आता तुमचं जे मार्गदर्शन भेटतंय जे सतीतून, तर मला वाटतंय की मी स्वतः सती जागृतीमध्ये थोडी उतरते, कारण मला खूप बरोबर, फरक जाणवतो. बरोबर, मी बरोबर, स्वतःवर कंट्रोल करायला लागली. जर बरोबर. समजा राग आला तर मी 1 सेकंदात त्या रागाला कव्हर करून घेते, न कोणाला बोलता. हो, हो, हा. तर हा माझ्यात फरक आपण एक कंट्रोल जाणवला. करत नाही. थोडे शब्द मी तुमचे हे करतो, हा थोडं म्हणजे हा मला वाटतं ते करेक्शन करावेत. आपण कंट्रोल नाही करत कशाला, हा. आपण ऑब्झर्व करतो, आपण निरीक्षण करतो. आपण ताब्यात नाही घेत, आपल्या मनाला ताब्यात नाही घेत, मनात काय चाललंय ते पाहतो. चित्ताला ताब्यात घेत नाही, त्याला नियंत्रण, त्याला त्याला आणि लगाम नाही घालत. हे कळायला लागलं ना, आपण हे कळायला लागतं, ते सतीला कळतं, चुकीचं, हा, हे ते चूक सतीला आहे कळतं, कोणतं ते छान. जागृतीला कळतं, है हा. ना. तर ते पण चित्ताचं, मनाचं ते लक्षण आहे जागृती. ते आपण मनाला चुकतोय कुठे. कळतं, मन जागृत झाल्यावर मन स्वतःला समजून घेऊ शकतं. चित्त आपण जागृत दुसऱ्यांचा राग झाल्यावर, करत बसल्यापेक्षा आपण स्वतःलाच हे करायचं का बुवा, हा आपण चुकतोय. हा, तर ती जागृतीला ते लक्षात येतं चूक. कारण तुम्ही काल पण तो विषय सांगितला ना, शांत राहायचं. शांत राहून जेवढं आपण स्थिर करू शकतो स्वतःला, तसं आणि दुसऱ्याला समजून सांगा इतका आपण हुशार पण नाही का आपण दुसऱ्यांना समजून सांगू. त्याच्यापेक्षा आपण स्वतःवरच शांत राहायचा प्रयत्न करायचा, असा जर आलाही राग कोणाचा तर. नाही, इतरांशी बोलणं, इतरांना सांगणं,
त्याला मी सती काउन्सिलिंग म्हणतो माझ्या भाषेत. आपल्याला जे लक्षात आलंय ते इतरांना सांगणं ही स्टेप, ही अवस्था नंतर येतेच. ते ऑटोमॅटिक येते. काय येते? तर आपण सामाजिक प्राणी आहोत. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. इतर प्राणी पण सामाजिक आहेत. ते झुंडीमध्ये राहतात, गटात राहतात, कळपात राहतात. माणसं पण समाजात राहतात. आपला कुटुंब हे पण छोटा समाजच आहे, समाजाचाच भाग आहे तो. म्हणजे माणूस हा जर समाजात राहतो, समाजात जगतो, तर समाजाशी इंटरॅक्शन करणं म्हणजे बोलणं, कम्युनिकेशन करणं, हे हा बोलण्याचा अर्थच आहे ना. तर बोलण्याचा अर्थ काय? की काहीतरी आपण पोहोचवतोय. ऐकण्याचा अर्थ काहीतरी ऐकतो, बोलतो. म्हणजे हे जे दोन इंद्रिय आहेत, हे समाजाशीच किंवा ऐकलं. ऑब्जेक्टिव्ह जग आहे, बाह्य जगाशी कनेक्टेड आहे ते. इथं आपण बोलतो, तर मग इथं आपण काय बोलतो? जे आपल्यात आहे तेच बोलतो. जे आपल्यात आहे तेच बोलतो. आपल्यात राग असेल तर राग बोलतो, आपण राग व्यक्त करतो. आपल्यामध्ये समज असेल, प्रज्ञा असेल, तर आपण प्रज्ञा व्यक्त करणार. म्हणजे आपलं जे त्याला अभिव्यक्ती म्हणतात. बाहेर जे आपण व्यक्त करतो ना, ते आत काय आहे त्यातच प्रतिबिंब आहे. त्याच्यामुळं बाहेर आपण कधी बोलून कधी मी बोलल आणि कधी सांगाल याची काहीच घाई करण्याची गरज नाही. आपोआप ते होणार ती आहे. घाई आधी करायला नकोय. हा, माझं तेच मत आहे की हा, आपण स्वतःवर घाई काम नको करा, करायला. स्वतःवर वर्क करा आणि त्याला म्हणतात. आधी स्वतःमध्ये स्वतःला उतरा, स्वतःमध्ये हे करा, आणि प्रत्येक मग गोष्टीचं प्रत्येकाला उत्तर देण्यातही काही अर्थ नसतो ना. अर्थ नसतो. नाही देऊ शकत नाही. ते देऊ अर्थ नसतो शकतो. वगैरे असं नाही, आपण ते देऊ शकत नाही. आता समजा काही लोक जे आहेत ना, ध्यान करतात आणि ते म्हणतात नाही नाही, ते इतरांशी बोलायची गोष्ट नाही. तुम्ही बोलू शकत नाही असं त्याचा अर्थ आहे. हो. कारण तुम्ही तुम्ही स्वतःच्या संपर्कात पूर्ण नाही, तुम्ही आपण गुंतलेत तुम्ही. ध्यानात हा, उतरलोच नाही त्याचा. नाही ध्यानात उतरलेत तुम्ही, त्या ध्यानामध्ये विशिष्ट विषयात गेले तुम्ही, त्या हम्म. तंद्रीत गेले. गाफील, त्याच्यामुळे गाफीलपणा आला, त्याच्यामुळे ते म्हणजे त्याच्यात त्याच्यात गुंतले गेलेले आहेत, ऍडिक्ट झाले त्याला. त्यात मग्न व्हायला लागलं. त्याच्यात मग्न झालेले. आत्ममग्नता हा आजार आहे. त्याला हिप्नोटाईज म्हणतात, किंवा आत्ममग्नता म्हणजे हिप्नॉटिक स्टेट आहे, किंवा त्याला दुसरा शब्द ऑटिस्टिक. आपण ऑटिझम मध्ये जातो, आत्ममग्न होतो, आणि ज्याला बाहेरच पडता येत नाही त्याचं कम्युनिकेशन बंद होतं. तो बाहेर बोलू शकत नाही, कारण तो गुंतला आतमध्ये. त्यांना उत्तर देऊ, ते म्हणते हे तुम्ही का करता असं, याच्याने काय साध्य होणार आहे. तर आपण समोरच्याला काय उत्तर देऊ शकतो या गोष्टीवर? नाही ती तुमच्याकडे ध्यान जर का करता? तुम्हाला जर तुमच्या प्रॅक्टिसमधून, साधनेमधून काही अशी मुक्त अवस्था मिळाली असेल, तुमची एनर्जी मोकळी झाली असेल, आणि काही हिताचं तुम्हाला सांगण्यासारखं असेल, तुम्ही सांगणारच. पण जर आपल्याला सांगता येत नसेल, व्यक्त होता येत नसेल, तर आपलं ते फार मोठं अंग आपलं ब्लॉक झालंय, लक्षात घेतलं पाहिजे. कारण मनुष्य जर व्यक्त झाला नाही, कोणताही कोणताही प्राणी हा व्यक्त झाला नाही, तर तो ब्लॉक आहे आतमध्ये. आणि जो ब्लॉक आहे, तर ते हार्टच्या ब्लॉकेज सारखंच आहे तो. म्हणून मग त्याला अशी माणसं, मग ते थोडंसं ब्लॉक होऊन होऊन त्यांच्या इमोशन्स ब्लॉक होतात, भावना ब्लॉक होतात. मग त्याचाच परिणाम हा बीपी आणि अटॅकमध्ये होतो, किंवा इतर दुसरे स्ट्रोक स्ट्रोक बसतात, किंवा एक वेडसरपणा येतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हा पण आपला अभ्यासाचा विषय आहे. पण आपण कसं आहे की डॉक्टर सारखं, मेडिकल सायन्स सारखं, किंवा एखाद्या मनोविकार तज्ज्ञासारखं आपण बोलू शकत नाही. कारण त्यांचं जे आहे, पण त्यांचा गोळ्या औषध मेडिकल घेऊन घेऊन तेच, पाय दुखले गोळी घ्या, पोट दुखलं गोळी घ्या. तो तो म्हणजे तो विकार खूप कमी झालाय माझा. नाही तर मी गोळी घेतल्याशिवाय मला झोप नाही यायची का काय. पण मग मी त्याच्यावर खूप हे केलं. आता नाही घेत मी हो कसलीच गोळी. हो हो हा. तर अंग दुखलं तर गोळी घ्या, किंवा काही हा, दुखलं तर काही गोळी पण घ्या. म्हणजे असं नॉर्मल डोकं जरी दुखलं तरी गोळी आणायची आणि खायची. पण आता नाही, जर 5-10 मिनिटं शांत बसलं, थोडं आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं तर त्यात ते दुःख विसरून जातो आपण. कारण आपलं काय दुखत होतं.
हा, मग आता जिथं मन दुखलं, चित्त दुखलं, तर तिथं ती गाफी ती त्याची गोळी दिली जाते. त्याच्यावर गोळी. हा, मग ते मनाचं कार्य ते तो हे होऊन जातो, तो मग विसरतो त्याला, काय असेल ते जे आपण त्याचं, ती भाषा आपण बोलूच नाही असं धन्यवाद. मला आज कधी कधी खरंच वाटतं. छान विषय झाला, त्यातून खूप खूप मार्गदर्शन भेटतंय. हा हा. त्याबद्दल खूप धन्यवाद सर. मग बुद्धाला महाभैषज्य म्हणजे मोठे वैद्य म्हणायचे, मोठे डॉक्टर. त्यांना सगळी माणसं त्यांना लोकविदू म्हणजे लोकांना जाणणारे, लोकांचं चित्त जाणणारे, लोकांचं मन जाणणारे, म्हणून ते मोठे डॉक्टर आणि बिगर औषधाचे डॉक्टर. काही काही सांगत नव्हते हे घे न ते घे. स्वतःमध्ये उतर, स्वतःकडे पहा, कसं पाहायचं तेवढं सांगायचे. आपण कोण आहे हे लक्षात घ्या, आपलं जीवन कसं आहे लक्षात घ्या, आपल्या जाणीवा लक्षात घ्या, आपला स्वभाव लक्षात घ्या, आपलं चित्त लक्षात घ्या, आपले विचार लक्षात घ्या, आपलं वर्तन लक्षात घ्या, आपलं बोलणं लक्षात घ्या, आपलं पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श लक्षात घ्या. सगळ्याची सती, सगळ्याचं भान, जीवनाचं भान, जीवन समजून घेणे, हाच सती जागृतीचा बुद्धांचा विषय आहे, धम्माचा विषय आहे. साधनेमुळे म्हणा, एक हा, बोला बोला. साधनेमुळे म्हणा किंवा कशामुळे काही, म्हणजे आपल्याला कधी कधी द्विधावस्थेत आहोत याची पण जाणीव होते. आता काल परवाचीच गोष्ट आहे. संध्याकाळी मी एकटा होतो, काहीतरी भाजी करावी असं चाललं होतं माझं. घरात भाज्या होत्या, पण मी आणखीन दुसरी भाजी, मग समजा आवडती भाजी कोणती आहे ती घेऊन यायचं असं चाललं होतं मला. आणि नंतर म्हणजे पहिलं कसं व्हायचं की असं एखादा मनात विचार आला की मी ती गोष्ट पटकन करायचो, पण की चला अं, बटाटे वगैरे घेऊन येऊ किंवा काय घेऊन येऊ. तर त्या दिवशी असा मी विचार केला आणि म्हटलं नको. परत वाटायचं नाही, जाऊ आपण घेऊन येऊ दुसरी भाजी. आणि नंतर नंतर मग असं एक वेळ आली की मला हसायला यायला लागलं, म्हणजे असं हा मी अगदी शांत बसलो सोफ्यावर, आणि आतमध्ये जे कल्लोळ चालला तो मला ऑब्झर्व होत होता. आणि मला असं एक वेगळी गंमतच वाटली. म्हणलं काय चाललंय या आतमध्ये, म्हणजे आणि मला ते क्लिअर कळायला लागलं की असा एक विचार यायचा की जाऊन भाजी घेऊन येऊ. नंतर असं वाटायचं की नाही, काय गरज नाही, दुसऱ्या तर भाज्या आहेत घरात ऑलरेडी. आणि म्हणजे मलाच मी एकटा असल्यामुळे मला असं हसायला पण यायला लागलं की असं आतमध्ये जे खालीवर चाललेलं आहे, द्वंद्व चाललेलं आहे, ते मला असं दोन दोन स्प्लिट झालेलं कम्प्लीट लक्षात यायला लागलं. हा. आता आणि नंतर काही वेळाने ते वेरलं आणि नंतर मी गेलो नाही भाजी आणायला, ती गोष्ट वेगळी. हम्म. पण ते मला असं जाणवलं की आपण, हा, आता हा गोंधळ आधी पण असेल, हा हा तो जाणवत नव्हता. हा, बरोबर आहे. त्या सतीमुळे त्याचं ते भान आल्यामुळे आपल्याला कळतं हे हे असं आहे, ते तसं आहे. हं, कारण ती सती नसणं म्हणजे गाफील अवस्था आहे. मग ते आपण हं, ऍडजस्ट करून घेतो, जाऊ द्या चालायचं काय, हे खाऊ, हं, हं, चालेल जे मिळेल ते खाऊ. हं, आता आपण जे मिळेल तेच खातो. पण आपण कळतं आपल्याला, अरे पूर्वी पूर्वी आपण असं जाणीवपूर्वक नव्हतो खात, आलंय समोर म्हणून खायचं. आता हं, आपण काय खातो, कसं खातो, अजून काय आपल्या डोक्यात आणखीन विचार येतात का खाण्याबद्दल, अल्टरनेटिव्ह, असं हे नको तसं पाहिजे, असं पण ते लक्षात येतं. आणि नंतर हे पण लक्षात येतं काय गरज आहे एवढं विचार करायची त्याची, हं, चांगलं आहे ना जे आलंय ते चांगलं हं, आहे. हं. हं? असं पण आहे. ते सर्व संस्कार अनित्य हे जे आहे ना, हा ते आलेले जे संस्कार निर्माण होतात ते इतके अनित्य आहे की ते येतात, स्टेडी होतात थोडा वेळ आणि विरून जातात. आणि हा हे सुद्धा फील होतं की आलेला विचार हा स्थिर नाहीये. त्याच्यावर जर तुम्ही थोडंसं जरा मनन केलं, चालू थोडंसं स्थिर राहिले की तो आलेला विचार सुद्धा निघून जातो. हे पण जाणवलं मला. हा, तर ही गती आहे, अनित्यता ही गती आहे. अनित्य म्हणजे स्थिर नाही, स्थिती हं, नाही, गती आहे. विचार येतात जातात, इमोशन्स येतात जातात. आपलं बोलणं पण बघा, म्हणजे एखाद्या याच्यासारखं बोलून गेलो आपण, म्हणजे हं, गती आहे ना तिथं, हं, शब्दांची याची गती आहे, ध्वनींची गती आहे. तर गतीच आहे सगळं. आपण गतिशीलच आहोत, कारण ही पृथ्वीच फिरते तर आपणही फिरतोय ना. आणि पृथ्वीवर आपण आपलं शरीर शरीर पण फिरतंय, मग आणि शरीरातले चित्त पण गती आहे, मनोगती आहे.
त्याला अनित्यता म्हटलेलं आहे. आणि आपण आत उतरून पाहिलं तर सगळं सर्क्युलेशन गती आहे, श्वासोश्वास गती आहे, पचनक्रिया गती आहे, विचारांची गती आहे. स्थिती काय? स्थिती काहीच नाही. बस. आणि ह्या गतीमध्ये उतरण्याला स्वतःपन्न अवस्था म्हणतात. तुम्ही जेव्हा आत उतरता तेव्हा सगळ्या गती या वेगवेगळ्या दिसतात, वेगळ्या जाणवतात. म्हणून त्यांच्यात कधी कधी एकवाक्यता नसते. म्हणजे आपण म्हणतो ना, मनात एक चाललंय, बोलतो एक आणि करतो तिसरं. म्हणजेच काय काय काया कायातलं काया जाणवते तर चित्त म्हणजे वेदना जाणवत नाहीत. वेदना जाणवायला लागल्या तर चित्त जाणवत नाही. चित्त जाणवायला लागलं तर वेदना कुठेतरी गायब होतात, काया गायब होतं, श्वास गायब होतो. मग नंतर थोडा विचार जाणवतो तर ते चित्त कुठे गेलं, जाणीवा कुठं आणि काय करतो आणि काय काही म्हणजे असं ते वेगवेगळं वाटतं. नंतर नंतर ते सगळं आपल्याला एकच, आपल्याला इंटरकनेक्टेड वाटतं. त्याला ती समाधीची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये सगळं एक वाटतं. इथं इथं येतो आपण, इथं येतो म्हणजे जीवनाशी संपर्क प्रस्थापित होतो आपला. आणि मग तिथून खरंच चित्तशुद्धीला वगैरे सुरुवात होते. म्हणून स्वतःपन्न त्या हे काम सुरू होतं. स्वतःपन्न, सकृदागामी, अनागामी, अरहत, बुद्ध, हे ते टप्पे आहेत डेव्हलपमेंटचे.